ठरलं तर मग या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली रविराजांना समजवत असते आणि ती सांगत असते, हे बघा, काहीही झालं तरी ही मुलगी तुम्हाला कोणत्याही प्रकारे धोका देणार नाहीये. रक्ताचीच नाती सगळी नसतात, मी आहे ना, असं म्हणत फायनली तिने रविराजांना समजवलंय. पूर्णाची आता सायलीवरती खूपच कौतुक करायला लागते. इकडे रविराजांना पण सायलीचं कौतुक वाटतं. खरंच माझी रक्ताची लेक ही माझ्या विरोधात टपली असली तरी तू तू मात्र मला खरंच खूप छान पद्धतीने हँडल केलंस, असं म्हणत रविराज खूप खुश झालेत आणि सगळेजण हे दृश्य पाहत आहेत. आणि त्यावरती आता सायली सांगायला लागते, तुम्ही मला वचन द्या की यापुढे या सगळ्याचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार नाही आहात. काहीही झालं ना तरी सुद्धा ही तुमची लेक तुमच्यासाठी नेहमीच राहणार आहे. कुणीही तुम्हाला कितीही अंतर दिलं तरी ही लेक तुम्हाला अंतर देणार नाही. रविराज म्हणतात, मी तुला शब्द देतो की या सगळ्याचा मला त्रास करून घेणार नाही, असं म्हणत रविराज सायलीकडे पाहत आहेत. आणि त्यानंतर त्यांना आता खरंच सायलीबद्दल खूपच प्रेम दाटून आलेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन सायलीला सांगतोय, खरंच म्हणजे जे काही घडलं ना त्या सगळ्यामध्ये सिनियरला खूप मोठा धक्का बसलाय. पण मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. ज्या पद्धतीने तू आता सिनियरला हँडल केलंस ना, हे फक्त तूच करू शकतेस. कारण काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू तू ज्या पद्धतीने हँडल करतेस, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तुला प्रत्येकाचं प्रत्येकाचं हे माहिती आहे, कुणाला कसं मनवायचं, कुणाला कसं मनवायचं, हे सगळं सगळं तू आता जाणतेस. आणि त्यामुळे खरंच खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि त्यावरती आता सायली सांगायला लागते, खरं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या मनावरती किती मोठा आघात झालाय ना, हे आपण समजू शकतो. त्यावरती तो म्हणतो, हो, पण हे सगळं सगळं तू ज्या पद्धतीने हँडल केलंस ना त्या पद्धतीने कोणीही हँडल करू शकत नाहीये. तुला खरंच मला आज तू माझी बायको असल्याचा खूप अभिमान वाटतो. आणि या सगळ्यामधून आपल्याला सिनियरला आणि प्रतिमात्याला बाहेर तर काढायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर नागराज काकाला सुद्धा आता चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. खरंच बायको, प्राऊड ऑफ यू, असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करताना थकतच नसतो. इकडे दुसऱ्या दिवशी सायली सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवत असते आणि कुणाचीही मनस्थिती नसताना प्रत्येकाला खाऊ पिऊ घालायचं ती काम करत असते. आणि त्याच वेळेला प्रतिमासाठी ती आता चहा घेऊन जाते. आणि प्रतिमा सांगायला लागते, खरंच सायली, किती करशील ग, मला आता या सगळ्यामध्ये तुझं खूपच कौतुक वाटतं. आणि ना हे सगळा जो काही प्रकार घडलाय ना यामध्ये मला वाईट पण वाटतं. तितक्यात तिथे कल्पना आली आणि प्रतिमा, अगं नको वाईट वाटून घेऊस. प्रतिमा म्हणते, अगं ज्या बायकोचा नवरा ढसाढसा तिच्यासमोर रडताना तिला दिसतो ना, त्या बायकोला काय वाटतं हे फक्त तिचं तीच जाणू शकते. कल्पना म्हणते, अगं हो, तुझं दुःख काय आहे हे आम्हाला समजते. खरंच सांगते, तुझ्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत. पण खरं सांगू का, तर आता या सगळ्यातून तुला बाहेर यायला पाहिजे. आणि बाहेर येऊन तुला आता रविराज भाऊजींना पण बाहेर काढायला पाहिजे. कारण परिस्थिती तशीच राहणार नाही आहे. काही झालं तरी सुद्धा परिस्थिती बदलणार आहे. यावरती प्रतिमा सांगते, हो. तितक्यात सायली सांगते, सायलीला कल्पना म्हणते, चल आपण सगळ्यांसाठी नाश्ता बनवूया. त्यावरती सायली आता सांगायला लागते, नको आई, मी बनवते नाश्ता. त्यावरती प्रतिमा म्हणते, नाही, मी नाश्ता बनवते. कारण काही झालं तरी सुद्धा याच किचनमध्ये पूर्णाईने मला आता हे सगळं करायला शिकवले. आणि म्हणूनच काहीही झालं तरी सुद्धा मी इथे जरा जेवण बनवेन, ती माझ्यासाठी थेरपी असेल, असं म्हणत ती आता किचनमध्ये जायला निघते. ज्या वेळेला ती किचनमध्ये जात असते, इकडे आपल्याला महिपत आणि नागराज यांचा सीन दाखवला जातो. हे दोघं जण आता इकडे एकमेकांच्या सोबत बोलत असताना महिपत बोलत नसतो, महिपत त्याला खिचवत असतो. आणि महिपत त्याला म्हणत असतो की, काय नागराज शेठ, साप साप तुमची वाट लावली हो, तुमच्या बायकोने तुमची आता पुरती वाट लावलेली आहे. म्हणजे बघा ना, काय तर तुमचा व्हिडिओ बनवला, तुम्ही सतत बोलत होतात की मी पूर्णपणे माझी बायको मूर्ख आहे, माझी बायको मूर्ख आहे. आणि मग तुम्ही सतत सांगत होतात की तिला काही अक्कल नाही आहे, तिला काही कळत नाही. पण त्याच तुमच्या बायकोने तुमचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून त्याच बायकोने आता इकडे तुम्हाला कसं अडकवलंय ना, हे आता बघा. यावरती नागराज म्हणायला लागतो, तुला बरी ते सगळी माहिती. यावरती तो म्हणतो, मग काय, माझे खबरे सगळीकडे पसरलेले असतात आणि हे पसरलेल्या खबऱ्यांचं कामच काय मग, असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, या सगळ्या खबऱ्या काढल्यास तरी कुठून महिपत. महिपत म्हणतो, माझी माणसं सगळीकडेच आहेत ना नागराज शेठ, तुमच्या प्रत्येक गोष्टीची खबरबात मी ठेवतच होतो. काही झालं तरी सुद्धा ही खबरबात ठेवताना तुम्हाला मात्र आता तुमच्या बायकोने अडकवलं, हे मला एकदम भारी वाटलं. काय तुम्ही मूर्ख सुमन, मूर्ख, असं म्हणत त्या मूर्ख सुमनच्या जाळ्यात स्वतःच अडकलात, कमाल नाही का तुमची, असं आता ते म्हणायला लागतं. नागराजला खूप राग आलेला आहे. आणि काहीही झालं तरी सुद्धा या
महिपतला सोडणार नाहीये मी. इकडे तोपर्यंत आता अर्जुन सांगत असतो, सिनियर ते फाईलमध्ये आता अजून काय तुला शोधून सापडणार आहे, उलट तुला त्रास होईल. पण आता रविराज काही ऐकायला तयार नाहीयेत. रविराज सांगतात नाही, कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी सुद्धा मला आता ते पाहायलाच पाहिजे असं म्हणत रविराज ते पाहतात आणि त्यानंतर ते म्हणतात, हे बघ, याच्यामध्ये मला जे काही सस्पिशियस दिसलं ना, ती गोष्ट म्हणजे आता ही आहे की बघ, म्हणजे माझा अपघात झाला. अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच्या खूप लांब ॲडमिट करण्यात आलं मला. असं का होतं? असं हॉस्पिटलमधून त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये का नाही मला ॲडमिट करण्यात आलं? मला लांबच्या हॉस्पिटलमध्ये का ॲडमिट करण्यात आलं? त्याला काहीतरी कारण असेल. बरं, एक गोष्ट तर झाली, पण या सगळ्यामध्ये मला अजून काय वाटतं माहिती आहे का? तर नागराज तिथे दुसऱ्या दिवशी पोहोचला. म्हणजे खरं तर इथून आम्ही ज्या वेळेला निघालो होतो ना, त्यावेळेला निघाल्यावरती आम्हाला इथून निघाल्यावरती आम्हाला सोबतच नागराज आणि सुमन होते की नाही? मग जर का माझा अपघात झाल्यावरती आम्ही आता तिकडे आलो होतो, तर म्हणजे लगेचच मला हॉस्पिटलमध्ये नेलं, तर नागराज तिकडे पोहोचायला पाहिजे होता ना, पण नागराज तिकडे पोहोचला नाहीये. असं का घडलं? काय झालं? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, बरोबर आहे तुझं म्हणणं. त्यावरती तो म्हणतो, अरे इतकंच नाही, तर मला अजून सुद्धा काही गोष्टी समजल्यात. असं म्हणत तो ती फाईलमधलं जेवढं त्याला समजलंय तितकं सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असतो. बरं, त्याच वेळेला अर्जुन आणि रविराज हे बऱ्याचशा गोष्टींवरती डिस्कस करत असतात आणि डिस्कस करत असताना त्यांना आता म्हणजे रविराजांना या सगळ्या प्रकाराचा खूपच त्रास होत असतो आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे त्याला अर्जुन सांगत असतो, सिनियर हे राहू दे, तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, तू इतका विचार सुद्धा करू नको, असं आता तो तिला म्हणायला लागतात. पण ते हे सगळं होत असताना आता रविराज मात्र हट्टाला पेटलेले असतात. काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता हे प्रकरण छडा लावायचा इतकं त्याला चांगलंच माहिती असतं. तोपर्यंत मग आता इकडे नागराजला महिपत म्हणतो, वा महिपत, तुला नागराज महिपतला सांगतो, तुला तर सगळीच खबर बात आहे, पण तुला ही सुद्धा खबर बात आहे ना, की उद्या कोर्टामध्ये जर का तू तुझं तोंड उघडलंस तर मात्र गाठ माझ्याशी आहे. कारण काही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये तुझं तोंड जर उघडलं तर आता माझं पण तोंड उघडू शकतं आणि माहिती आहे ना. आणि तो आता ज्या ठिकाणी इकडे म्हणजे ज्या ठिकाणी साक्षीला ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस सांगतो आणि तो ॲड्रेस सांगून आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो, हा ॲड्रेस कोणाचा आहे माहिती आहे ना? आणि जर का तू मला हे सगळं सांगितलंस ना, तर मला आता हा ॲड्रेसवरतीच जायला लागेल आणि ह्या ॲड्रेसवरती जाऊन पोलिसांना या ॲड्रेसचा पत्ता द्यायला लागेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता लगेचच महिपतचं तोंड बंद होतं. कारण जर का साक्षीचा पत्ता मिळाला तर आपलं काही खरं नाहीये. या सगळ्यामध्ये आपण आता जबरदस्त अडकणार हे चांगलंच त्याला माहिती आहे आणि त्यामुळे तो पुरता घाबरलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत नागराज सांगतो, तोंड तुझं तिथे सुद्धा बंदच राहायला पाहिजे. काही झालं तरी तिथे सुद्धा तुझं तोंड उघडायला नको. आणि त्यांनी महिपतचं तोंड बंद करून टाकले. इकडे सिनियरला म्हणजेच रविराजांना त्रास होतोय. अर्जुन त्याला समजवतोय की सिनियर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि आता तितक्यात सायली कॉफी घेऊन आले. सायलीने कॉफी आणल्यावरती आता इकडे सायली म्हणते, तुम्ही सगळ्यांनी गरमागरम कॉफी घ्या आणि शांत व्हा बरं. त्यावरती आता ती म्हणते, काय चाललं होतं? आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही, जुन्या केसच्या फाईल काढल्यात ना, म्हणून सिनियरला खूप त्रास झालाय. यावरती सायली म्हणते, तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही की तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार नाही, मग आता हे काय आहे? यावरती तो म्हणतो, सायली मी तुला दिलेलं वचन 100% पाळणार आहे. तू बिलकुल चिंता करू नकोस. मी तुला या सगळ्यामध्ये आता दिलेलं वचन कधीच मोडणार नाहीये. काहीही झालं ना तरी ते वचन मी पाळणार. मी स्वतःला त्रास करून नाही घेणार. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली त्यांना कॉफी देते आणि आता ती खाली जायला निघते. पण त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो, आपल्याला नागराज काकांना शिक्षा ही द्यायलाच पाहिजे. त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. कारण काही झालं तरी ज्या पद्धतीने नागराज काका वागतायत ना, त्यानंतर आता इकडे आपल्याला ही साक्ष द्यायला पाहिजे. आणि इकडे प्रिया आता आहे. प्रिया विचार करते, दोघं जण जेलमध्ये आहेत, ही माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. पण महिपत तर आपलं थोबाड उघडणार नाहीये. पण पण आता महिपतने जरी थोबाड उघडलं नाही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता नागोबा नागोबा 100% आपलं थोबाड उघडू शकतो आणि त्याचा मला काहीही करून बंदोबस्त करायला पाहिजे. काय करायचं? नागराज या सगळ्यामध्ये आता थोबाड उचकटवणार नाही किंवा थोबाड उचकटणार नाही, यासाठी काहीतरी प्रयत्न आपल्याला करायला पाहिजेत आणि ती घाबरलेली आहे. इकडे आता अर्जुन सांगतोय, सिनियर काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपल्याला सुमन काकूची साक्ष तिकडे महत्त्वाची ठरणार आहे.
कारण सुमन काकू स्वतः आता तिकडे जाऊन सांगेलच ना की या सगळ्यामध्ये आता नागराज काकांनी काय केलं म्हणून. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली, हो सुमन काकू तर सांगतीलच, सुमन काकू बोलतील की काय नक्की आहे किंवा काय करायचं आहे, पण त्यांची तयारी करून घेणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे ना. त्यांची तयारी करून घेतल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे करता येणार नाही, कारण कोर्टामध्ये तितक्याच कॉन्फिडेंटली त्या आता बोलायला पाहिजेत. आणि त्याचमुळे मग आता लगेचच ती सांगायला लागते, हो आपण सुमन काकूंची व्यवस्थितरित्या तयारी करून घेऊ आणि जोपर्यंत आपण ही तयारी करून घेत नाही आहोत ना तोपर्यंत सुमन काकूला कॉन्फिडन्स सुद्धा आता येणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, बरोबर आहे, सुमनची तयारी करून घेणं हे महत्त्वाचं तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला तिला कॉन्फिडन्स सुद्धा द्यायला पाहिजे. त्यावरती सायली म्हणते, हो त्या ज्या वेळेला बोलतील ना कॉन्फिडेंटली कोर्टामध्ये तीच गोष्ट खरी असणार आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत अर्जुन आता रविराजांना घेऊन आपल्या रूममध्ये आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन रविराजांना घेऊन आता रूममध्ये येतो त्यावेळेला रविराज म्हणायला लागतात, सुमनला घेऊन इकडेच येते का सायली. यावरती अर्जुन म्हणतो, हो सुमन काकूंना घेऊन आता सायली इकडे आल्यावरती आपल्याला पटकन सुमन काकूंना विचारता येईल किंवा त्यांना कॉन्फिडेंटली हे सगळं सांगता येईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रविराजांनी तो चार्ट पाहिलेला आहे. ज्या वेळेला रविराज चार्ट पाहतात आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे रविराज म्हणतात, तू अजूनही हे सगळे चार्ट बनवतोस का. त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हो सिनियर हे तूच मला शिकवलेलं आहेस आणि त्याचमुळे तेच मी फॉलो करतो. रविराज म्हणतात, अच्छा. यावरती अर्जुन सांगतो, पण हा चार्ट मी नाही बनवलाय, हा चार्ट बनवलाय तो म्हणजे सायलीने हा चार्ट बनवून ठेवलेला होता. असं म्हटल्यावरती मग आता रविराज तो चार्ट पाहत आहेत. त्याच वेळेला सायली आता सुमनला घेऊन आलेली आहे आणि सुमनला घेऊन आल्यावरती सायली सांगते, सुमन काकू हे बघा तुम्हाला इथे रिहर्सल करून घेण्यात येईल, म्हणजे जसं इथे तुम्हाला सांगण्यात येईल ना तसंच्या तसं जाऊन तुम्ही तिकडे आता बोलायचं आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही अजिबात डगमगायचं नाहीये. न डगमगता तुम्ही आता सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. जमतील ना तुम्हाला. यावरती आता इकडे ती सांगायला लागते, हो सायली मी 100% प्रयत्न करेन. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि आता हे सगळेजण तिला प्रश्न विचारायला लागतात आणि ज्या वेळेला प्रश्न विचारायला लागतात आणि त्याच वेळेला मग आता काय झालं सांगा. त्यावरती सुमन सांगते, त्या दिवशी हे रूममध्ये होते आणि ते आता येऊन इकडे त्यांना वाटलं की मला काही कळत नाहीये किंवा मी एकदम हे झालेली आहे, म्हणून ते माझ्यावर समोर सगळं खरं खरं बोलायला लागले होते. ते सगळं खरं खरं सांगायला लागले होते आणि ते मला सांगत होते की मीच खून केला आणि हा सगळा रेकॉर्डेड व्हिडिओ मी केलेला आहे. असं म्हणत मग मात्र हे सगळं बोलल्यावरती इकडे आता अर्जुन आणि रविराज हे प्रश्न उलटे सुलटे की तिकडे गेल्यावरती मग आता कोर्टामध्ये कोणताही गोंधळ नको किंवा कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सुमनला म्हणतात, किती वाजता हे सगळं घडलं, तेव्हा तुम्ही कुठे होतात, काय होतात. अनेक गोष्टी आता या सगळ्यामध्ये एकदम उफाळून येतात आणि त्यानंतर तिच्या सुमनवरती एकदम हल्ला होतो. म्हणजे मुद्दामच ते सुमनवरती असा हल्ला करतात की जेणेकरून सुमन या सगळ्याला तयार राहिली पाहिजे. आणि त्याचमुळे मग आता सुमन पण थोडीशी गडबडलेली आहे आणि त्यानंतर ती थोडीशी घाबरली. सायली तिला समजावते, सुमन काकू घाबरून आपल्याला अजिबात चालणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला एकदम फर्मली हा निर्णय घ्यायला लागणार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, किती वाजता, 6 वाजता, 5 वाजता, काय ते खरं खरं बोला. आणि मुद्दामच तिला आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचा म्हणजेच तिला कोर्टासाठी प्रिपेअर करण्याचा हा सगळा प्रयत्न या दोघांचा चालू असतो. आणि त्याच वेळेला मग आता सुमनला या सगळ्यासाठी त्यांनी आता तयार केलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा सुमन आता गडबडणार नाही. ती थोडीशी गडबडले, तिला थोडीशी भीती वाटतेय, पण या सगळ्यामध्ये ती आता स्वतःला प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करते. मग अर्जुन सायली तिला आता समजावून सांगतात, काहीही झालं तरी सुद्धा तू आता बिलकुल घाबरायचं नाहीयेस. न घाबरता या सगळ्या गोष्टी सांगायच्या. सुमन सांगते, तुम्ही नका काळजी करू. काही झालं तरी सुद्धा मी कोणत्याही प्रकारे तिकडे घाबरणार नाही. प्रत्येक वेळेला मी स्टेटमेंट देईन. सुमन घाबरले पण ती स्वतःला प्रिपेअर करते आहे. स्वतःला प्रिपेअर करून ती आता बरोबर रीतीने यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. बरं, आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता रविराज अर्जुन तिची व्यवस्थितरित्या तयारी करून घेतात. कोणत्याही प्रकारे तिला आता हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत की कोर्टामधल्या प्रश्नांना ती घाबरू नये. घाबरली तरी थोड्या वेळात ती आता या सगळ्यामध्ये गडबडते आणि त्यानंतर मग आता ती कॉन्फिडेंटली सांगते की मी हेच सगळं बोलेन.
आणि त्यानंतर मग आता इकडे इन्स्पेक्टर सावंत आता बोलवतात ते म्हणजे अर्जुनला, आणि इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला सांगतात की एक मॅडम आल्या होत्या, ज्या मॅडम या सगळ्यामध्ये आता इकडे सांगत होत्या, ज्या मॅडम सांगत होत्या की महिपतची मी आता वकील आहे म्हणून, पण त्या कोण होत्या आमच्या माहितीत तरी कोण नव्हत्या, असं म्हटल्यावरती आता इकडे चांगलाच अर्जुनला धक्का बसलाय. नंतर मग कोर्टामध्ये आता इकडे महिपतची चौकशी होतीये. महिपतला विचारलं जातंय की बोल, सांग तुझा साथीदार कोण होता. पण महिपतचं तोंड मात्र बंद करण्यात आलेलं आहे, कारण महिपतला या सगळ्यामध्ये आता बोलतं करण्याच्या पलीकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये, कारण त्याच्याकडे साक्षीचं सत्य नागराजकडे आहे. पण त्यानंतर रवी तो काही बोलत नाही, पण अर्जुन सांगतोय आमच्याकडे परिस्थितीजन्य आता पुरावा आहे, कारण कारण आमच्याकडे हा पुरावा आहे सुमन काकूने काढलेला तो व्हिडिओ. मग सुमनचा तो व्हिडिओ ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर येतो त्यावेळेला फायनली या सगळ्यामध्ये आता अर्जुनने सांगितलेलं सत्य समोर आलेलं आहे, आणि त्यानंतर नागराजला कशी शिक्षा होणार, काय होणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.